जय भीम जय शिवराय या भडवी चॅनलमध्ये कमेंट केली पा मी एक व्हिडिओ टाकला आताच बुलढाण्यामध्ये घटना घडली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हल्ला केला काही जातीवादी भडवे, त्याच्यावर मी बोललो तर ह्या भडव्याला आणि गांडीला खा झाली। तर याने काय म्हटलं मला माहिती, हा जातीवाद करूला याला मारा। ह्या माधव चोदाला माझं एकच म्हणणं आहे, हरामखोरा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहून तू महाराजाला बेमान होऊन राहिला असेल तर साल्यांसारख्या लोकांना महाराष्ट्रात ठेवायला पुरत नाही। यांना जिथे जे जमिनीत गाडलं पाहिजे ह्या अशा लोकांना, असे हरामखोर लोक आहे हे। आणि दादा, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी, त्या रात्रीची घटना आहे। ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहून राहिले त्या महाराष्ट्रात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हलवण्याचा प्रयत्न करत असाल तर साल्यांना तुम्हाला जितेची मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही। ज्या बाबासाहेबांचे विचार, ज्या ज्योतिराव फुलेंचे विचार तुमच्या डोक्यात नसाल, छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही काळजात पेरला नसाल तर तुम्हाला महाराष्ट्रात ठेवण्याचे लायकीचे नाही। अरे स्वतःला तुम्ही हिंदू म्हणता, हिंदुत्व म्हणता ना, तर मग कुठं आहे? ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले त्यांचेच पुतळे तुम्ही हलवून राहायचा प्रयत्न करत असाल आणि एखादी महिला तुमच्यावर टीका करत असाल, विरोध करत असाल, त्या महिलेला तुम्ही कपडे काळेपर्यंत मारत असाल, नग्नावस्थेत मारत असाल तर तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे रे हरामखोरांनो। तुम्हाला काय वाटते मला हे समजत नाही। त्या महिलेंना मारत होते तर बाकीचे पुरुष कुठे गेले होते काही मालूम नाही। आणि तिथं आमचा दीपक केदार साहेब आले आणि त्या महिलेला साडी चोळी दिली। कारण आम्ही असे लोक आहेत, आम्ही साडी सोडणारे नाही, साडी बनवणारे लोक आहोत आणि आम्ही इज्जत करतो स्त्रियांची आणि महामानवाची इज्जत करतो। कारण माझ्या काळजात बाबासाहेब पेरलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या काळजात पेरलेला आहे। मला दोन काळीच आहे, ते लक्षात ठेवा। आणि तुम्ही एवढे हरामखोर लोक आहात, मला हे माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या डोळ्यात भरून राहिले। हरामखोरांनो, अशा लोकांना, जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गुन्हा करत असन अशा लोकांना महाराष्ट्रात ठेवू नका, त्याला जितीची मातीत दफन करा असं माझं एकच म्हणणं आहे भीमसैनिकांना, शिवसैनिकांना। कारण सगळे भीमसैनिक शिवसैनिकांना माझं एकच म्हणणं आहे, जे कोणी आपल्या महामानवाच्या फोटो व पुतळ्यावर कोणी टीका करत असन त्यांना जिथे जी मातीत गाळल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला गाळायचंच आहे, असं कामं करणं चालूच करायचे आहे। कारण जोपर्यंत महामानवाच्या फोटोवर किंवा पुतळ्यावर ते नसमस्तक ठेवत नाही आणि जोपर्यंत काळजात बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज पेरत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसण्याची गरज नाही। अरे त्या महिलेवर अत्याचार करण्यात आला का भानगीन आहे की नाही? बुलढाण्यामधली घटना, छोट्याशा गावामध्ये ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस होता त्या रात्रीची घटना। अज्ञात काही लोक हरामखोर, अज्ञात कायले कोणी असं ना, तेच असन ना, तेच हिंदूच असन ना कोणीतरी। अरे मी एक हिंदू आहे आणि हा भारत सगळा हिंदू देश आहे ना। तुम्ही स्वतःला हिंदू म्हणता ना, भारत देश हा हिंदू देश आहे ना, तुम्हाला हिंदुत्व करायचं आहे ना, पुरा भारत हिंदू बनवायचा आहे ना, तर बनवा ना, मी काम तो नाही, बनला पाहिजे, माझं मत आहे। मग तुम्ही असा जातीवाद का पसरवत आहे? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याचा प्रयत्न केला तुम्ही आणि काही कुठली महिला विरोध करायला गेली तिला तुम्ही मारहाण केलं आणि महिलांना मारहाण केलं तुम्ही मग काय करावं, तुमचं लोणचं करावं काय? अशा लोकांना दादा जितेची फाशी दिली पाहिजे। हा व्हिडिओ जशा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। अरे छत्रपती शिवाजी महाराजाला मानत असाल तर, कारण छत्रपती शिवाजी महाराज मार्केटचा भाजीपाला नाही होय, कुकडे काय केला तर। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा वारसा हा महाराष्ट्र घेऊन पेरतो आणि हा महाराष्ट्र तसा नाही आहे, महामानवाच्या विचारावर चालतो। आणि असं महाराष्ट्रात असं काही होत असेल, महामानवाच्या पुतळ्यावर टीका कोणी करत असेल तर हे खपून घेणार नाही हा भीमसैनिक, समजलं काय? 19 फेब्रुवारीची गोष्ट आहे, महिलेला मारहाण केलं, कपडे त्यांचे फाडले, एवढं मारत असते काय? आणि गलती काय होती त्या महिलांची? तुम्हाला विरोध करत होते का पुतळा उचलू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि तुम्ही तो उचलत होते। अरे हरामखोरांनो, लाज कशी वाटली नाही तुम्हाला पुतळा उचलाची? ज्याच बापाच्या माता खाताना त्या बापालाच बेमान होऊन राहिले। अशा हरामखोरांना महाराष्ट्र ठेवूच दिलं नाही पाहिजे, महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे, असं माझं मत आहे। तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा।
अशाशी शेअर झाला पाहिजे व्हिडिओ. जो कोणी महामानवाच्या विचारावर रेख ओढण्याची प्रयत्न करत असेल तर अद्याप खपून घेणार नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असेल फॉलो करायला विसरू नका.